लास्ट सेशनमध्ये आपण NumPy लायब्ररी कव्हर केलेले. तर आज आपण नवीन लायब्ररी चालू करतोय ती म्हणजे पांडास. ओके, सो पांडासकडे जाण्यापूर्वी आपण जे काल जे सेशन घेतलेलं आहे ते एकदा रिवाइज करूया. म्हणजे काल आपण फाईल बनवलेली होती. सो मी डेस्कटॉपला येतोय, आपली जून बॅच, त्याच्यामध्ये आपली डेटा अनालिटिक्स घेऊन पायथॉन. ओके, सो हा पाथ मी ओपन करतोय CMD ला आणि या ठिकाणी काल आपण जी कमांड घेतलेली होती इन्स्टॉलेशन वेळेस सांगितले होते की ज्युपिटर कसं ओपन करायचं CMD थ्रू. ठीक आहे, सो हे जे आउटपुट आहेत किंवा जे इंटरफेस आहे तो ब्राउझरमध्ये ओपन झालेला आहे आणि आपला फोल्डर जो आहे तो एक्झिस्टिंग तो इथं ओपन झालेला आहे. त्याच्यामध्ये NumPy नावाचा काल एक फाईल बनवली होती. त्याच्यामध्ये आपण काही कन्सेप्ट अंडरस्टँड केलेले होते की काय केलं ते आपण की फर्स्ट इज व्हॉट की जनरली NumPyचा यूज काय NumPy म्हणजे NumPyचा यूज आहे तो स्पेशली ॲरे सोबत काम करण्यासाठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये डिफरंट टाईपचे ॲरे सपोर्ट करतात, वन डायमेन्शनल ॲरे, राईट. सो अशा प्रकारे लायब्ररी तुम्ही इम्पोर्ट करताय. सो नेक्स्ट आहे तो टू डायमेन्शनल ॲरे आपण कन्सेप्ट पाहिला. नेक्स्ट जो आहे तो म्हणजे इंडेक्सिंग कन्सेप्ट आहे, बिकॉज ॲरेमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते एका ठराविक ऑर्डरनं स्टोअर होतात आणि ते ॲक्सेस करण्यासाठी आपल्याला इंडेक्सिंग बघायला मिळतं. झिरो डिफॉल्ट इंडेक्स ही स्टार्ट विथ झिरो इंडेक्स नव्हतं, राईट. स्लायसिंग कन्सेप्ट पाहिला. नेक्स्ट म्हणजे की ॲरे ऑपरेशन पाहिले आपण बेसिकली, आणि डिफरंट मॅथमॅटिकल फंक्शन्स आहेत ते आपण काय केले या ठिकाणी काल कव्हर केलेले होते, जे आपण सपोर्ट करतोय. आणि त्यासोबत काय स्टॅटिस्टिकल फंक्शन्स तुम्हाला इथं बघायला मिळतील, राईट. सो हे लास्ट सेशन आपण मध्ये कव्हर केलेलं आहे. सो याच्यापेक्षा तुम्हाला एक टास्क पण शेअर केलेले आहे, राईट. सो आज आपण नवीन एक कन्सेप्ट चालू करतोय तो म्हणजे पांडास. सो इथं नवीन फाईल घेतोय, आय विल क्रिएट न्यू पायथॉन फाईल. सो याचं नाव पांडास ठेवतोय, इथं नाव ठेवू शकतो इथं पांडास फाईलचं नाव. सो पांडास लायब्ररी, राईट. सो पांडास लायब्ररीचा जो यूज आहे तर तो आपण जास्त प्रमाणात करणार आहोत. म्हणजे त्याचा यूज पुढे जाऊन आपण डेटा अंडरस्टँड करायला, राईट, त्यातील स्टॅटिस्टिक अंडरस्टँड करायला, डेटा क्लिनिंगसाठी, राईट. सो त्याचा आपण काय करणार आहे की यूज करणार आहोत. पण ॲक्च्युली पांडास लायब्ररी आपण यूज करतोय, राईट, वेगवेगळ्या पर्पजसाठी. पण ती काय यूज करायची हे लक्षात घ्या. कारण की आपण NumPy ऑलरेडी आपण स्टडी केलेला आहे, राईट. NumPy ऑलरेडी स्टडी केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुमचा जो डेटा आहे ना तो तो इथं डेटासोबत डील करते. NumPy सुद्धा डेटासोबत वर्क करते. पण NumPy सोबत काही लिमिटेशन आहे हे तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही NumPy सोबत काम करता तेव्हा काही लिमिटेशन आहेत ते तुम्हाला अंडरस्टँड करणं गरजेचं आहे. बिकॉज त्याच्यात काही ड्रॉबॅक्स होते किंवा लिमिटेशन होते, त्याच्यामुळं त्याच्या टॉप ऑफ बेसिसवरती आपण काय केले पांडास लायब्ररी काय करतोय यूज करतोय, राईट. तर ही पांडास लायब्ररी म्हणजे काय यूज करावं लागतंय, बिकॉज जी NumPy लायब्ररी ऑलरेडी पहिले आपण स्टडी केलेली आहे किंवा ती काल आपण लर्न केलेली आहे त्याचे काही लिमिटेशन आहेत. आणि पहिले लिमिटेशन म्हणजे की होमोजेनियस, म्हणजे होमोजेनियस सेम. म्हणजे हे ॲरे म्हणलं ना, स्पेशली ॲरे सोबत ही NumPy लायब्ररी यूज केली जाते, राईट. अजून आहेत कन्सेप्ट पण ॲरे सोबत तुम्ही जास्त यूज करता. सो पहिला गोष्ट म्हणजे की ह्याच्यामध्ये असलेले एलिमेंट्स म्हणजे होमोजेनियस असतात, सेम टाईपचे असतात, राईट. सेम टाईपचे एलिमेंट्स तुम्हाला ह्या ॲरेमध्ये बघायला मिळतील, राईट. हे ऑलरेडी तुम्ही सी लँग्वेज पासून लर्न करता आलात की ॲरेमध्ये जे एलिमेंट्स आहेत ते होमोजेनियस असतात, म्हणजे सेम डेटा टाईपचे असतात, म्हणजे इंटिजर इंटिजर फ्लोट तर फ्लोट, राईट. सो हा पहिला लिमिटेशन. ओके, पण रिअलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर हा डेटा कसा असतो सांगा की हेट्रोजेनियस असतो, राईट. नॉन होमोजेनियस म्हटलं तरी चालतंय. जसं तुमचा स्टुडंट रेकॉर्ड बघा ना, सो तुमचंच रेकॉर्ड बघा, रोल नंबर इंटिजर आहे, नेम स्ट्रिंग आहे, तुमचे मार्क फ्लोट आहेत, राईट. म्हणजे तुमचे डेटा जो तुम्ही पाहिला तुमचा रिअल टाइमचा डेटा हा कसा या ठिकाणी हेट्रोजेनियस, म्हणजे डिफरंट डेटा टाईप त्याच्यामध्ये बघायला मिळतील, राईट. डिफरंट डेटा टाईपचा कन्सेप्ट तुम्हाला बघायला मिळतील, राईट. सो त्याच्यामुळे हा पहिला प्रॉब्लेम आहे की तुम्ही रिअल टाइम डेटासोबत डील करताना प्रॉब्लेम येतो, म्हणजे एक लिमिटेशन येतं. ओके, बिकॉज रिअल टाइम डेटा कसा असतो की हेट्रोजेनियस असतो, डिफरंट डेटा टाईपमध्ये तुम्हाला बघायला मिळतं, राईट. स्टुडंट रेकॉर्ड आहे, सेल्स रेकॉर्ड आहे, लेट्स से की प्रोडक्ट परचेस हिस्ट्री असेल, राईट. सो हा पहिला मेन लिमिटेशन. नेक्स्ट म्हणजे की तुम्हाला
याच्यामध्ये टेबल स्ट्रक्चर मिळत नाही. म्हणजे तुम्हाला अशी दिसते टेबल टाईपमध्ये बघायला मिळते, पण तुम्हाला इथं प्रॉपर म्हणजे हे जे एलिमेंट्स आहेत ते इंडेक्सिंगद्वारे तुम्हाला ऍक्सेस करावं लागतात. इट इज डिफिकल्ट. टेबल स्ट्रक्चर प्रॉपर मिळत नाही. म्हणजे याच्यामध्ये कॉलम वाईज राईट, जसं या ठिकाणी स्टुडंट टेबल असेल, पहिला कॉलम लेट से की रोल नंबर आहे, दुसरा कॉलम या ठिकाणी नेम आहे. जसं तुम्ही एसक्यूएल मधले जे टेबल पाहिलेत राईट, एसक्यूएल मध्ये जे तुम्ही कसे टेबल तयार केले एका एक प्रॉपर वेने राईट, त्याच्यामध्ये रोल नंबर कॉलम, नेम कॉलम, मार्क कॉलम. सो त्या टाईपमध्ये इथं डेटा रिप्रेझेंट करणं डिफिकल्ट जातं. ओके. आणि म्हणजे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की वी कॅनॉट रिप्रेझेंट युअर डेटा इन टॅब्युलर फॉर्मॅट राईट. म्हणजे ते करायचं म्हटलं तर ते इट विल टेक लॉट्स ऑफ एफर्ट राईट. सो टेबल फॉर्मॅटमध्ये डेटा रिप्रेझेंट करू शकत नाही नंपाईमध्ये राईट. असे बरेच लिमिटेशन आहेत, मी ते काही लिस्ट आउट केलेत बघा. की पहिला जो लिमिटेशन आहे नंपाई सोबतचा, नो लेबल रोज अँड कॉलम. रोज अँड कॉलम नाही ते लेबल नसते राईट. म्हणजे जसं की वरती हेडिंग असतं ना आपण टेबलचं, ते नसतं. आणि मी ऑलरेडी पॉईंट डिस्कस केला की होमोजेनियस जो कॅटेगरीज फक्त सपोर्ट करते, म्हणजे सेम डेटा टाईपचे तुम्हाला नंपाई अरेमध्ये एलिमेंट्स बघायला मिळते, इंटिजर इंटिजर, फ्लोट टू फ्लोट. आणि महत्वाचं म्हणजे की रिअल टाइमचा जर डेटा पाहिला, म्हणजे तुमचं सपोज फॉर एक्झाम्पल बघा की तुमच्याच ह्याचा डेटा तुम्ही बघू शकताय, तुमच्याच क्लासचं रेकॉर्ड तुम्ही पाहिलं, क्लास स्टुडंट तुमच्या क्लासमधील सपोज की 60 स्टुडंट आहेत, 60 स्टुडंटचा डेटा पाहिला, त्यात भरपूर सारे कॉलम्स आहेत. जसं की पहिला रोल नंबर आहे, नेक्स्ट आहे ते नेम आहे, नेक्स्ट आहे ते मार्क आहेत, त्याचा मोबाईल आहे, ईमेल आहे, सिटी आहे राईट. सो असे डिफरंट या ठिकाणी कॉलम्स इथं असू शकतात. ठीक आहे. तर सगळ्यांचा 100% डेटा अवेलेबल असू शकतोय का? नाही नसणार आहे. म्हणजे काही जणांचं मार्क मिसिंग असू शकतात किंवा चुकीचे असू शकतात त्या ठिकाणी, किंवा वेगळ्या ह्याच्यामध्ये गेला असू शकतो. मोबाईल नंबर काही जणांचा नसू शकतो, ईमेल आयडी काही जणांचा नसू शकतो, एंटर करायचा राहून गेला असू शकतोय राईट. सिटी एखाद्यानं मेन्शनच नसेल केली. तर रिअलमध्ये डेटा मेसी असतो, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे काय असतात त्या ठिकाणी ड्रॉबॅक्स असतात, जसं की मिसिंग व्हॅल्यू असू शकते राईट. त्या ठिकाणी मे बी डुप्लिकेट व्हॅल्यू असू शकते राईट. म्हणजे जेव्हा तुम्ही डेटा अनालिसिस करता किंवा मशीन लर्निंगसाठी डेटा तुम्ही ॲज इनपुट देता, तो डेटा काय असणं गरजेचं आहे, क्लीन असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कुठलंही प्रॉब्लेम नको आहे, जसं एखादी मिसिंग नको, डुप्लिकेट नको, आउटलायर नको राईट. सो असे खूप सारे रिअल डेटामध्ये इश्यू असू शकतात राईट. तर ते तुम्हाला क्लीन करण्यासाठी नंपाईकडे तेवढी इनबिल्ट असे फंक्शन्स नाहीत. ते कुणाकडे आहेत तर आपल्या पांडासकडे. सो डिफिकल्ट टू डेटा क्लिनिंग, म्हणजे हा एक मोठा प्रॉब्लेम, बिकॉज लॅक ऑफ फंक्शन्स ऑर इनबिल्ट जे जे रेडीमेड जे फंक्शन असतात त्याच्यामध्ये खूप कमी आहेत एका लिमिटेशन पर्यंत राईट. हे डेटा क्लीन करणं खूप गरजेचं राहतं, बिकॉज डेटा अनालिसिस करताना ML AI तुम्ही जेव्हा ते मॉडेल जेव्हा ट्रेन करता, तेव्हा त्याला डेटा हा क्लीनड डेटा पाहिजे, क्लीनड डेटा सेट पाहिजे राईट. सो हा एक मोठा प्रॉब्लेम तुम्हाला बघायला मिळतोय राईट. आणि मी ऑलरेडी सांगितलं की नो टेबल डेटा स्ट्रक्चर, तुमचा जो डेटा आहे तो टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये इथं यस अवेलेबल नसतो राईट. लिमिटेड डेटा अनालिसिस फीचर, म्हणजे तुम्हाला डेटा अनालिसिस करताना मे बी तुम्हाला डेटाचं ग्रुपिंग करावं लागू शकतं, मे बी तुम्हाला डेटा मर्ज करावा लागतो राईट, डेटा मर्ज करावा लागतो, ग्रुप करावा लागतो, एका लेवलला सॉर्ट करावा लागतो. तर ह्या ठिकाणी जास्त ऍडव्हान्स लेवलचे फीचर तुम्हाला नंपाईमध्ये बघायला मिळत नाहीत. ते ह्या सगळ्याचं सोल्युशन जे आहे ते म्हणजे काय, पांडाज. सो पांडाज जो आहे, हा जो कन्सेप्ट आहे, सोल्युशन काय आपण बघतोय तर या ठिकाणी सोल्युशन जे आहे तर ते काय ठिकाणी ही पांडाज लायब्ररी राईट. तर ही पांडाज जी लायब्ररी आहे ही मेन ह्याचं फाउंडेशन काय या ठिकाणी इनबिल्ड जे फाउंडेशन आहे नंपाईचं, नंपाईच्या बेसिसवरती पांडाज लायब्ररी तयार करण्यात आलेली आहे. इंटरनली मे बी पांडाज नंपाईचा यूज करत असेल, करते राईट. सो पांडाज हा कन्सेप्ट ह्याला एक सोल्युशन आहे. ह्याच्यामध्ये ना दोन टाईपचे डेटा स्ट्रक्चर आहेत. पहिला डेटा स्ट्रक्चर आहे म्हणजे सिरीज आहे राईट. सिरीजद्वारे तुम्ही डेटा काय शकता या ठिकाणी डेटा सोबत डील करू शकताय. आणि नेक्स्ट म्हणजे आहे ते सेकंड जे आहे ते म्हणजे डेटा फ्रेम. हा एक तुम्हाला या ठिकाणी सेकंड डेटा स्ट्रक्चर याच्यामध्ये दोन बघायला मिळतात. हे दोन आहेत, ह्यातला दोन्हीला डिफरन्स तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं आहे राईट. सिरीज आणि डेटा फ्रेम. सो सिरीज म्हणू शकताय वन डायमेन्शनल आहे, डेटा फ्रेम म्हणजे की मल्टी डायमेन्शनल तुम्हाला डेटा तुम्ही हँडल करू शकता. सिरीजमध्ये ओनली वी कॅन हँडल व्हॉट सिंगल डायमेन्शनल डेटा राईट. सो तुमच्या नीडनुसार तुम्ही यातला कोणता टाईप यूज करायचा तुम्ही ठरवू शकताय राईट. सिरीज आणि
डेटा फ्रेम, राईट. असे 2 डेटा स्ट्रक्चर पांडाजमध्ये ॲज अ सोल्युशन तुम्हाला बघायला मिळतं, राईट. तर त्याच्यामध्ये ह्याचा यूज करून तुमचा डेटा तुम्ही काय शकताय, पुढे जाऊन प्रोसेस करू शकताय किंवा ते त्याला एका प्रॉपर फॉर्मॅटमध्ये रिप्रेझेंट करू शकताय, राईट. सो हा झाला पांडाज बद्दल म्हणजे इंट्रोडक्शन, की पांडाज का यूज करायची. बिकॉज पांडाज लायब्ररीचे यूज करण्यामागं काहीतरी रिझन होते, ते ऑलरेडी आता आपण डिस्कस केले. बिकॉज सम लिमिटेशन ड्यू टू व्हॉट, नमपाय लायब्ररी. ते सगळे लिमिटेशन आपण पांडाजमध्ये काय करतोय, फुलफिल करतोय. सो पांडास ही ओपन सोर्स लायब्ररी आहे. ओके, ओपन सोर्स आहे, फ्री ऑफ कॉस्ट आहे लायब्ररी, युजर फॉर डेटा मॅनिप्युलेशन. डेटा मॅनिप्युलेशन डेटामध्ये चेंजेस करणं, मॉडिफिकेशन करणं, ऍड करणं, डिलीट करणं, म्हणजे मॅनिप्युलेशन म्हणजे की हे आपण ह्याच्यामध्ये पाहिलेलंच आहे. डेटा मॅनिप्युलेशन लँग्वेज म्हणजे SQL, राईट. त्याच्यामध्ये एक क्युरीचा कॅटेगरी पाहिलेली आहे, DML. तर थोडक्यात की डेटा मॅनिप्युलेशन मॉडिफिकेशनसाठी त्याचा यूज केला जातो. डेटा क्लीन तुम्ही करू शकता. जसं मी म्हटलं की तुम्हाला अनालिटिक्स करायचं असेल, डेटा अनालिसिस इन्साइट शोधायचं असेल, तुमचा डेटा क्लीन करणं गरजेचं आहे. की ML मशीन लर्निंगचे मॉडेल तुम्हाला ट्रेन करायचं आहे, त्यासाठी डेटा गरजेचा असतो. डेटा तुमचा रिअल टाइम डेटा मेसी असतो, त्याच्यामध्ये लॉट्स ऑफ बग्स असतात, म्हणजे एरर असतात, ते तुम्हाला क्लीन करणं गरजेचं असतं, राईट. आणि त्याचा यूज तुम्ही काय शकता, डेटा अनालिसिससाठी करू शकता. सो इट इज व्हॉट इम्पॉर्टंट, व्हॉट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की तुम्हाला त्याचा मीन्स म्हणजे यूज समजला पाहिजे. डेटा मॅनिप्युलेशन करू शकता, डेटा क्लीन करू शकता, आणि डेटा अनालिसिससाठी त्याचा पांडाचा यूज करू शकताय. सो यू कॅन से इन शॉर्ट, पांडाज इज पायथॉन लायब्ररी यूज टू वर्क विथ स्ट्रक्चर्ड डेटा इन द फॉर्म ऑफ रोज अँड कॉलम. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही इथं वर्क करता, डील करता डेटा सोबत, बट तो डेटा एका प्रॉपर स्ट्रक्चरमध्ये असतो. म्हणजे त्याच्यामध्ये रोज असतात अँड कॉलम्स असतात. सो तुमचा एका प्रॉपर रिप्रेझेंट केला असतो. तसं आपण हे शक्य नव्हतं नमपायमध्ये, पण हे इट इज व्हॉट पॉसिबल ड्यू टू व्हॉट, एक प्रॉपर वे, स्ट्रक्चर अँड टॅब्लर वेनं तुम्ही तुमचा डेटा रोज अँड कॉलममध्ये रिप्रेझेंट करू शकताय. ओके, तर येस, क्लिअर आहे का सगळ्यांना पांडाज का यूज करायची? इज इट क्लिअर? एनी डाऊट? काय क्वेश्चन आहेत का पांडाज बद्दल? येस, इज इट क्लिअर? ओके, ठीक आहे. सो आपण जस्ट ओव्हरव्ह्यू पाहिला पांडास का यूज करायची लायब्ररी, राईट. बिकॉज ड्यू टू सम लिमिटेशन ऑफ नमपाय. मग याचा यूज काय करायचं मी ऑलरेडी डिस्कस केलं, तरी पण एकदा बघा. टू इझी टू वर्क विथ टॅबलर डेटा, टेबलच्या फॉर्मॅट तुम्हाला डेटा रिप्रेझेंट करतो. रीड CSV एक्सेल फाईल्स, म्हणजे तुमचा जो डेटा आहे तो CSV फॉर्मॅट असू शकतो, की एक्सेल फाईल आहे जे तुम्ही MS ऑफिसमध्ये ते एक सॉफ्टवेअर आहे एक्सेल, राईट. तर त्याच्यामध्ये असू शकते. तुमचा मिसिंग डेटा क्लीन करण्यासाठी, राईट. क्लीन मिसिंग डेटा, काही डेटा मिसिंग असू शकतो, जसं की तुमचा स्टुडंट डेटा म्हटलं का मोबाईल नंबर मिसिंग असू शकतो, मार्क डेटा मिसिंग असू शकतात. फिल्टर सॉर्टिंगसाठी, म्हणजे तुम्हाला डेटा अंडरस्टँड करण्यासाठी तुम्हाला फिल्टर करावं लागतं, सॉर्ट करावं लागतो, त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे. अनालिसिस करण्यासाठी त्याचा यूज करू शकताय, रिपोर्ट जनरेशनसाठी त्याचा यूज करू शकताय, आणि डेटा सायन्स आणि डेटा अनालिसिसमध्ये ह्याचा खूप जास्त यूज केला जातो, राईट. ती गरजेची आहे. पांडाच व्हेरी इम्पॉर्टंट लायब्ररी. मग त्याचा यूज वेगवेगळ्या तुम्ही अनालिसिससाठी करू शकताय, म्हणजे कुठले एनी टाईप ऑफ स्टुडंट अनालिसिस, सेल्स अनालिसिस, कस्टमर डेटा अनालिसिस, फायनान्शियल डेटा अनालिसिस, हेल्थ केअर डेटा अनालिसिस. पुढे आपण रिअल टाइम एक्झाम्पल बघणारच आहोत त्याच्यामध्ये, जो आपण प्रोजेक्टला चालू करतोय, ठीक आहे. सो ऍक्च्युली लायब्ररी कशी यूज करायची, सो हाऊ टू यूज दिस लायब्ररी, राईट. सो याच्यामध्ये ना तुम्हाला लायब्ररी यूज करायची असेल तर तुम्हाला ऑलरेडी आपण इन्स्टॉल केले PIP इन्स्टॉल पांडास, राईट. तर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्हाला काल जसं आपण पाहिलेलं, जसं इम्पोर्ट नमपाय केलं तसं पांडास करायचं आहे. सो इथं आपण एक ऑलरेडी फाईल बनवले. सो इनिशियली तुम्ही लायब्ररी कंपल्सरी इम्पोर्ट करून घ्यायची. सो झूम करतो तेवढं, इम्पोर्ट, राईट, पांडाज, आणि याला अलायस नेम देणं गरजेचं आहे ॲज अ PD. सो PD द्या, P द्या, पण नाव यूज करताना ते खाली यूज करा. सो PD जनरली कॉमन इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. सो PD यूज करा, P दिलं तरी काही तर हरकत नाही. ही तुमची लायब्ररी इम्पोर्ट करा, राईट. सो इम्पोर्ट झालेलं आहे. सो नेक्स्ट म्हणजे की हे रन करतोय. सो इथं तो कोड इथं आपला वर्क झालेला आहे. तर याच्यामध्ये 2 डेटा स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळतील. पहिला आहे तो सिरीज आहे, सेकंड आहे तो म्हणजे की डेटा फ्रेम आहे. सो दोन्हीमध्ये डिफरन्स समजून घ्या, की सिरीज आहे की नाही तो 1 डायमेन्शनल लेबलला अरे, म्हणजे 1 डायमेन्शनल अरे, थोडक्यात की अरे कन्सेप्ट तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतोय,
राईट, वन डायमेन्शनल अरे आहे थोडक्यात, वन डी अरे सिरीज म्हणजे, राईट. इट स्टोअर सिंगल कॉलम ऑफ डेटा, त्याच्यामध्ये सिंगल कॉलमचा इथं डेटा स्टोअर केला जातो. सिरीज म्हणजे एक कॉलम सध्या तुम्ही कन्सिडर करा, आणि त्याच्यामध्ये लेबल्ड अरे आहे, तुम्ही त्याला लेबल सुद्धा देऊ शकताय, राईट. सो सिरीज जर बनवा असेल तर तुम्ही कसं बनवू शकताय, की बघा सिरीज जर तुम्हाला बनवायचं आहे, तुम्हाला रिप्रेझेंट करायचं डेटा करायचं आहे, तर तुम्ही काय करणार इथं, की लेट्स से की असं करूया की या ठिकाणी लेट्स से की सिरीज, ओके, डेटा सिरीज नावाचं एक व्हेरिएबल बनवतो. तुम्ही काय बनवा, डेटा सिरीज, राईट, ओके, किंवा मार्क सिरीज म्हणतोय, मार्क्स, मार्क्सची सिरीज बनवतोय, मार्क मला स्टोअर करायचे आहेत. सो मार्क्स, मार्क्स सिरीज, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो याच्यामध्ये सिम्पली काय करतोय, पीडी पांडाज डॉट सिरीज, सिरीज नावाचं जे आपण पांडाच्या लायब्ररी आणि त्याखाली जे डेटा स्ट्रक्चर यूज करतोय त्याच्यामध्ये मी पास करा, लेट्सचे लिस्टमध्ये व्हॅल्यू पास करतोय, मार्क्स इथे म्हणतोय, जसे लेट्स की 56,78, नेक्स्ट आहे लेट्स कन्सिडर 45 असे मार्क्स आहेत, राईट. सो ही तुमची सिरीजचा सिंटॅक्स आहे. सो पीडी वरून घेतलेला आहे सिरीज, ओके, येस कॅपिटल, इट मस्ट बी कॅपिटल, आणि इथं तुम्ही डेटा इथं पाठवलेला ॲज अ लिस्ट इथं तुम्हाला बघायला मिळते, राईट. एंटर मारतोय, नंतर मी प्रिंट करतोय, प्रिंट, आणि सिम्पली मार्क सिरीज हा व्हेरिएबल इथं डिस्प्ले करून देतोय, राईट. सो यू कॅन चेक दिस. जर आउटपुट जर पाहिलं तर तुमचा जो ॲरे आहे तो तुम्हाला काय बघायला मिळतोय, ॲरेमध्ये वन डी ॲरे, एकच कॉलम तुम्हाला इथं बघायला मिळतोय, 0 1 2, हे इंडेक्सिंग त्याला मिळालं आहे, तुमचा एकच कॉलम बघायला मिळतोय. मी ऑलरेडी सांगितलं की सिरीज म्हणजे काय, वन डी ॲरे थोडक्यात, लेबल्ड ॲरे, इट स्टोअर सिंगल कॉलम डेटा, राईट, सिंगल कॉलमचा डेटा त्याला देऊ शकताय. सो हा आपण असंही करू शकताय. नेक्स्ट म्हणजे की तुम्हाला हे मॅन्युअली इंडेक्स द्यायचे असेल, राईट, म्हणजे ह्याला स्वतःहून नावं द्यायचे असेल तर तुम्ही कॉमा देऊन इंडेक्स ॲट्रिब्यूट यूज करून इंडेक्स, त्याच्यामध्ये तुम्ही इंडेक्सिंग देऊ शकताय. म्हणजे इथं 0 1 2 नको आहे तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कस्टमाइज इथं नावं पाहिजेत, राईट, ते तुम्ही करू शकताय. ते आपल्या ॲरेमध्ये अवेलेबल नव्हतं, सॉरी नंपाईमध्ये अवेलेबल नव्हतं. पांडाजमध्ये बघा, हवं तसं तुम्ही ह्याला नाव देऊ शकताय. सो इंडेक्सिंग देऊ शकताय ॲज पर युजर रिक्वायरमेंट. सो जसं पहिली जी व्हॅल्यू आहे ती सपोज मला इथे सांगायची की डबल कोटमध्ये कुणाचे आहे, की लेट्स की फिजिक्स आहे, फिजिक्सचे आहे, शॉर्टकट मी म्हणतो. नेक्स्ट जी व्हॅल्यू आहे ती केमिस्ट्रीची आहे, सो केमिस्ट्रीची आहे. थर्ड व्हॅल्यू कोणाची आहे, तर या ठिकाणी सिम्पली मॅथ्सचे. सो असं प्रेझेंट केलेलं आहे. सो थोडक्यात काय होणार आहे, इथली जी पहिली जी व्हॅल्यू आहे त्याला इंडेक्स काय येणार आहे, सिम्पली फिजिक्स येणार आहे, दुसऱ्याला केमिस्ट्री येणार आहे ते, आणि तिसऱ्याला मॅथ्स तुम्हाला बघायला मिळतील, तिसऱ्याला मॅथ्स मिळणार आहे, राईट. सो लेट्स सी व्हॉट आपण रन करतोय. सो बघू शकताय फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. सो ह्याला नेमड इंडेक्स देऊ शकताय तुम्ही, हवं तर प्रत्येक इलेमेंटला ह्यातल्या ज्या सिरीजमधल्या ह्याला तुम्ही इंडेक्सिंग तुम्ही करू शकताय. सो हा सिरीज आहे. सिरीज म्हणजे थोडक्यात की वन डी आहे, वन डायमेन्शनल आहे, एकच कॉलम त्याच्यामध्ये असणार आहे, कंपल्सरी एक कॉलम असणार त्याच्यामध्ये. क्लिअर आहे सगळ्यांना. सिरीज काय, हाऊ टू क्रिएट सिरीज, पीडी डॉट सिरीज, डिफॉल्ट त्याला 0 1 2 मिळतं. आणि जर तुम्हाला जर या ठिकाणी हे करायचं असेल, स्वतःहून तुम्हाला इंडेक्सिंग करायचं असेल तर तुम्ही इथं सिम्पली देऊ शकता, हो तसं इथं व्हॅल्यू पास करू शकता. क्लिअर आहे. सो सिरीज क्लिअर आहे, वन डी. ओके. सो त्याच वेळेला आपण काय करतोय आता, सिम्पली दुसरा जो डेटा स्ट्रक्चर आहे तो ते समजून घेतोय, ते म्हणजे की डेटा फ्रेम. सो डेटा फ्रेम हा जो डेटा स्ट्रक्चर आहे जो पांडाच्या अंडरखाली येतो, तर तो ऍक्च्युली काय असणार आहे बघा, की तो म्हणजे इथे सिम्पली डेटा फ्रेम म्हणजे की तुम्ही डेटा येतो रोज अँड कॉलममध्ये रिप्रेझेंट करू शकता. ओके, वी कॅन रिप्रेझेंट डेटा इन व्हॉट, रोज अँड कॉलम. मग काय करा तुम्ही, सिम्पली सपोज तुम्हाला डेटा रिप्रेझेंट करायचा आहे, सो स्टुडंट डेटा आहे ना, सो इथे काय म्हणतोय, स्टूड डेटा म्हणतोय, स्टूड डेटा नावाचा व्हेरिएबल केला, आणि इथं काय करतोय मी एक डिक्शनरी घेतोय. सो तुम्हाला डिक्शनरी बद्दल आयडिया, सो मी ऑलरेडी ह्यासाठी मी पायथॉन मी सुरुवातीला 15 दिवस कन्सेप्ट क्लिअर केले की डिक्शनरी म्हणजे काय, टपल म्हणजे काय, लिस्ट म्हणजे काय. सो सुरुवातीला मी 10 to 15 डेज त्याच्यावर युटिलायझेशन केलं होतं. सो मी आता डिक्शनरी मी सांगत नाही, फक्त थोडक्यात की डिक्शनरीमध्ये तुम्ही डेटा की व्हॅल्यू पेअरमध्ये स्टोअर करू शकता. जिथे की पास करतोय ते म्हणतोय की स्टुडंट, तिथं नेम म्हणतोय, नेम आहे की, आणि याच्यामध्ये त्याची व्हॅल्यू ॲज अ लिस्ट पास करतोय. सो याच्यामध्ये नेम पास करतोय,
लेट्स की तर मी म्हणतोय की लेट्स की एक नाव पास करतोय गणेश. ओके सो असं मी इथं नाव सिंपल अशी नाव पास केलेत. ही बघू शकता अशा प्रकारे कॉमा. सो ही ती की आणि व्हॅल्यू ॲज अ लिस्ट पास केली आहे. नेक्स्ट मार्क्स आहेत. सो मार्क्स, मार्क नावाचा एक नेक्स्ट तुम्हाला की बघायला मिळते. त्याची व्हॅल्यू काय पास करतो या ठिकाणी सिम्पली पास करतोय. म्हणजे लेट्स से की 87 कॉमा लेट्स से की 98 कॉमा लेट्स से की 86 असे मी इथं केलेले. थोडक्यात काय असं म्हणू शकताय, हा कॉलम झाला तुमचा टेबलचा, हा कॉलम झाला राईट. पहिला कॉलम, दुसरा कॉलम, पहिला कॉलम नेम, दुसरा कॉलम मार्क आणि त्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू. पहिला रो गणेश 87 पहिला रो, आकाश 98, आकाशचे 98 मार्क आहेत, सीता 86 मार्क. ओके सो अशा प्रकारे मी डेटा काय तिथं रिप्रेझेंट करू शकते राईट. सो टेबल फॉर्म म्हणजे ऍक्च्युली मी हे जर रन केलं तर सिम्पली हा स्टोर डेटा आहे. सो मी इथं काय करतो प्रिंट स्टोर डेटा म्हणजे ही डिक्शनरी आहे माझी. सो ही इथं डिस्प्ले केली हे बघू शकताय. सिंपल जी डिक्शनरी ते काय केली मी ते डिस्प्ले केलेली तुम्हाला बघायला मिळते. सो आता पुढे काय तर आपल्याला ही डिक्शनरी आहे ना तुम्हाला डेटा फ्रेममध्ये कन्वर्ट करायचे आहे. सो डेटा फ्रेम बद्दल मी काय सांगितलं की डेटा फ्रेम इज 2 डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर विथ रोज अँड कॉलम. हे 2 डायमेन्शनल डेटा स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये रोज अँड कॉलम असतात राईट. सिमिलर टू एक्सेल शीट ऑर एसक्यूएल टेबल. जे तुम्ही एक्सेल शीटमध्ये जर डेटा पाहिला असेल रोज अँड कॉलममध्ये असतो किंवा एसक्यूएल टेबल सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये जसा डेटा आहे ना त्या पद्धतीने डेटा तुम्हाला बघायला मिळतो राईट. सिंटॅक्स सिंपल आहे. तुमचा जो डेटा आहे तो असेल तो कॉलम त्याच्या व्हॅल्यू, कॉलम त्याच्या व्हॅल्यू. जसं मी तर कॉलम स्टुडंट सॉरी नेम त्याच्या व्हॅल्यू मी लिस्टमध्ये पास केले राईट. नेक्स्ट आहे ते म्हणजे की सिम्पली युअर मार्क्स सेकंड की म्हणजे सेकंड कॉलम आणि त्याची व्हॅल्यू जिथं मार्क्स मी पास केले. आणि तुम्हाला जर कन्वर्ट करायचा असेल हा जो जी डिक्शनरी आहे कशामध्ये कन्वर्ट करायचे डेटा फ्रेममध्ये. सो पीडी डॉट डेटा फ्रेम हे जे काही इनबिल्ट डेटा स्ट्रक्चर अवेलेबल आहे ते ऍक्सेस करण्यासाठी पीडी कंपल्सरी पीडी डॉट आणि इथं डेटा फ्रेम आणि इथलं जे काही व्हेरिएबल इथं पास करणं गरजेचं आहे. सो हे डिक्शनरी आहे तुम्हाला कन्वर्ट करायचे कशामध्ये तर सिम्पली डेटा फ्रेममध्ये. सो सिम्पल इज सिंटॅक्स इज व्हॉट सिम्पल एक व्हेरिएबल म्हणतोय डीएफ. ओके डीएफ म्हणजे डेटा फ्रेम शॉर्टकट यूज केलं डीएफ. काय करूया इथं सिम्पली की सॉरी डीएफ ठीक आहे डीएफ डॉट पीडी. पीडी म्हणजे ऑलरेडी आपण लायब्ररी इम्पोर्ट केली आहे सेतोवरती. पीडी डॉट व्हॉट सो डेटा फ्रेम. सो डेटा मधलं डी कॅपिटल आहे फ्रेम मधलं एफ कॅपिटल हे लक्षात घ्या. सिंटॅक्स ॲज यूज करा आणि इथलं जी काही वरचा जो डिक्शनरीचा जो व्हेरिएबल आहे तिथं काय करणं पास करणं गरजेचं आहे. सो यू कॅन चेक दिस. आणि ते जर मी एंटर केलं प्रिंट डीएफ जर केलं ओके सो या ठिकाणी बघू शकताय सिम्पली तुमचा जो डेटा आहे हा डेटा डिक्शनरी मधला सो ऑलरेडी अगोदर असा दिसत होता तो डेटा इथं तुम्हाला टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघायला मिळतो राईट. हा तुमचा कॉलम झाला पहिला नेमचा. सेकंड आहे तो मार्क्स तुमचा इथे कॉलम तुम्हाला बघायला मिळतोय. सो हा पहिला रो, हा दुसरा रो, हा तिसरा रो तुम्हाला बघायला मिळतोय राईट. सो डेटा फ्रेम काय करतोय की तुमचा जो डेटा आहे तो सिम्पली कशामध्ये रिप्रेझेंट करतो आपण तर सिम्पली आपण याच्यामध्ये टॅब्युलर फॉर्मॅटमध्ये काय करतो रिप्रेझेंट करायचं काम करतो. ओके सो दिस वॉट इम्पॉर्टंट की तुम्ही डेटा तुमचा जो की टॅब्युलर फॉर्ममध्ये रोज अँड कॉलममध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकताय. सो सिंटॅक्स काय तुमचा जो काही डिक्शनरी आहे ती तयार करा किंवा डायरेक्ट इथे डिक्शनरी पास केली तर चालते. पण थोडंसं आपण काय करूया की प्रॉपर सिम्पली बनवून जाऊया की तुम्ही डिक्शनरी नावाचं एक व्हेरिएबल बनवा, स्टुडंट डेटा नावाचं व्हेरिएबल बनवा. त्याच्यामध्ये डिक्शनरीचा यूज करून तुम्ही मल्टिपल की आणि व्हॅल्यू पेअरमध्ये डेटा स्टोअर करा आणि ती जे डिक्शनरीचा व्हेरिएबल आहे तो इथं डेटा फ्रेममध्ये पास करा आणि डीएफ नंतर तुम्ही डिस्प्ले करू शकताय. ओके सो अशा प्रकारे डेटा फ्रेम तुम्ही तयार करू शकताय फ्रॉम डिक्शनरी राईट. नेक्स्ट म्हणजे की याच्यामध्ये की आता ऍक्च्युली कसं राहतं की हे तुम्ही ठीक आहे पण रिअलमध्ये कसं असतं की तुमचा जो डेटा आहे ना तो कशामध्ये असू शकतोय की एक्सेल फाईलमध्ये असू शकतोय, सीएस मध्ये असू शकतोय. तर तो डेटा तुम्हाला रीड करणं गरजेचं आहे राईट. फॉर एक्झाम्पल मी काय करतोय सिम्पली आता इथे येतोय आता ही एक्सेल मी ओपन करतोय म्हणजे एक्सेल सॉफ्टवेअर असतं सगळ्याच्या तुम्ही सर्च केलं एक्सेल बघायला मिळते. ओके एक्सेल येतोय एक ब्लँक नोटबुक घेतोय तिथे मी काय करतोय थोडासा डेटा मी स्टोअर करतोय. फॉर एक्झाम्पल मी पहिल्यांदा रोल नंबर स्टोअर करतोय रोल नंबर नेक्स्ट आहे ते नेक्स्ट कॉलम आहे नेम. नेक्स्ट आहे ते लेट्स की मार्क नावाचा थर्ड कॉलम इथे घेतोय राईट. आणि इथं 1 2 3 4 5 6 7 किंवा मी असं करण्यापेक्षा इथून काय करतो असे
10 मला पाहिजे, इथं सिलेक्ट करून मी 10 मला पाहिजे. ओके, सो इथं 10 रेकॉर्ड म्हणजे तयार झाले. तर ए, तर बी. सो असं मी थोडंसं काय करतोय, सिम्पल डेटा टाकतोय इथे. सो असं याला घेत नाही. ठीक आहे, सो इथं जे तुम्ही रिअल टाइम डेटा टाका. सी टाकलं, डी, ठीक आहे. सो तुम्ही रिअल टाइम डेटा टाका आणि मार्क्स इथं टाकून देतो रँडमली. ओके, सो असे टाकलेले आहेत. ओके, सो हा डेटा तुम्हाला बघायला मिळतोय. सो तुमचा हा डेटा आहे तो कसा आहे, तर टॅबलर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला बघा. थोडंसं अलाइनमेंट करूया ना, हे बघू शकता. असं टेबल तुम्ही बनवू शकता. राईट, सो हा डेटा तुमचा आहे, हा मला रीड करायचा आहे. मग ही फाईल मी सध्या ब्लँक बनवले ना, ब्लँकचा असा डेटा भरला आणि हा डेटा सेव्ह करतोय मी. सेव्ह करतोय, सेव्ह. पण मला सेव्ह करताना कुठं करायचं आहे, माझ्या फोल्डरमध्ये. कुठं आहे फोल्डर माझा, डेस्कटॉपला. गणेश, नाही हे दुसरे बॅच आहे, हां जून बॅच. याच्यामध्ये डेटा अनालिसिस आणि याच्यामध्ये सिम्पली आपला जो फोल्डर आहे, कारण की जिथं आपण पायथॉनची फाईल बनवली आहे ना, तिथं सेव्ह करा. राईट, डेटा अनालिसिस तुम्ही पायथॉन, इथं या फाईलचं नाव येतोय स्टुडंट्स. स्टुडंट्स, स्टुडंट्स ठेवतोय. स्टुडंट्स एस कॅपिटल आहे, स्टुडंट एस युटी लावलेला आहे, स्टुडंट्स. आणि इथं मी सेव्ह करताना वेगळं एक्सेलमध्ये घेऊ शकताय किंवा CSV मध्ये. आता CSV मी यूज करतो. CSV फॉर्मॅट सिलेक्ट करा, कॉमा डिलिमिटेड. तुमचा जे डेटा तो कॉमा सेपरेट व्हॅल्यू तुमच्या इथं ऍक्च्युली इंटरनल स्टोअर केल्या जाणार आहे. मी सेव्ह करतोय. सो इथं तुम्हाला भले डेटा असा मिळत असेल तर हा कॉमा सेपरेट व्हॅल्यू तुम्हाला बघायला मिळतील. सो हा डेटा मी काय केलाय की CSV मध्ये स्टोअर केलाय. आणि इथं बघू शकताय की डेटा काय म्हणतो त्या ठिकाणी, डेटा अनालिसिस युजिंग पायथॉन हा आपला फोल्डर आहे. त्याच्यामध्ये ही फाईल येतं. मी काय केलंय, एक्सचेंज बघू शकता, कॉमा सेपरेट व्हॅल्यू या CSV फाईलमध्ये स्टुडंटचा डेटा काय केलं तर स्टोअर केलेला आहे. ही फाईल तुम्हाला इथं बघायला मिळते. तर हा जो डेटा आहे एक्सेल मधला, मला रीड करायचा आहे. तो रीड कुठे करायचा आहे मला, सिम्पली माझ्या या ठिकाणी सिम्पली पायथॉनमध्ये तो डेटा रीड करून घ्यायचा आहे आणि इथं मला तो डिस्प्ले करायचा आहे. म्हणजे ह्या लायब्ररीच्या मदतीनं तुम्हाला डेटा रीड करायचा CSVचा, हा CSV फाईलचा. तर ह्याचं फाईल लिंकचा कन्सेप्ट आहे. मे बी पायथॉनमध्ये मी घेतला नसेल जेव्हा कोर पायथॉनमध्ये, पण सिंपल कन्सेप्ट आहे. फाईल लिंक म्हणजे काय, तुम्ही एखादी फाईल ओपन करू शकता, रीड करू शकता, ऍड करू शकताय, मॉडिफाय करू शकताय. सो फाईल रिलेटेड ऑपरेशन करण्यासाठी फाईल लिंक तिथं यूज केला जातो. तर इथं मला काय करायचे, फाईल ओपन करायचे. राईट, त्यासाठी काही इनबिल्ट फंक्शन आहेत ते तुम्ही यूज करू शकताय. तर जर ते पांडाजमध्ये काही रेडीमेड फंक्शन आहेत ते तुम्ही यूज करा, तुमचं काम इझिली होऊन जाणार आहे. सो इम्पोर्ट पांडाज ॲज PD, इम्पोर्ट पांडाज ॲज PD, म्हणजे लायब्ररी इम्पोर्ट केली जाईल ऑलरेडी. PD डॉट रीड CSV, रीड अंडरस्कोर CSV. जर एक्सेल फाईल असेल तर रीड अंडरस्कोर एक्सेल. एवढाच फरक आहे, बाकी काहीच नाही. एक शिकला का तुम्ही बाकीचं तुम्ही करू शकताय. ओके, फक्त इथं फाईलचं नाव तुम्ही फक्त फंक्शन नाव वेगळं आहे आणि तिथं फाईलचं एक्सटेन्शन वेगळं आहे. एक्सटेन्शन XLSX आहे आणि याचं काय .CSV आहे. म्हणजे जी आता जी फाईल आपण तयार केली आहे ती .CSV ते काय झाले, सेव्ह झाली, तुम्हाला बघायला मिळते. राईट, सो आता काय करूया की सिम्पली की या ठिकाणी ही फाईल आपल्याला रीड करायची आहे. राईट, काय करायचं आपल्याला या ठिकाणी फाईल रीड करायची आहे. सो मी फाईल पण बघा, एक लक्षात घे की तुमची जी फाईल आहे, राईट, आणि ती एकाच ठिकाणी पाहिजे. राईट, ओके, सो यू कॅन चेक दिस. इथं मी रिफ्रेश मारतोय, तो फोल्डर ओपन केलं ना. सो इथं बघा ती फाईल इथं आलेली आहे. राईट, यू कॅन चेक दिस. ती फाईल इथं आलेली आहे कारण की त्याच फोल्डरमध्ये स्टोअर केली ना. जर दुसरीकडे कुठे असेल तर त्याला तुम्ही अपलोड पण करू शकता. फाईलमध्ये जायचं, एखादी दुसरी एखादी फाईल आहे, लेट्स से की मी एखादी CS फाईल आहे का इथे, एखादी दुसरी एखादी, ठीक आहे, हे कुठली तर इंटर्नशिपची एक फाईल आहे. मी काय करतो, त्याला सिलेक्ट करतोय. ओके, सो ही सिलेक्ट केली, इम्पोर्ट केली. ती काय ती फाईल इथे इम्पोर्ट पण करू शकते. सो इथे इम्पोर्टिंग चालू आहे बघा. ती कशामध्ये ती ॲक्च्युली एक्सेल एस म्हणजे थोडक्यात की एक्सेलची फाईल आहे. राईट, नको असेल तिथून तुम्ही डिलीट पण करू शकताय. सो मूव टू थ्रॅश करा. ठीक आहे, झालेलं आहे. सो ते फाईल अपलोड झालेले आहे. राईट, सो सिम्पली अशा प्रकारे तुम्ही फाईल सोबत डील करू शकताय, अपलोड करू शकताय आणि त्याच ठिकाणी स्टोअर करतोय, जेणेकरून मला ह्या फाईल म्हणजे पांडाजमधून ही फाईल ऍक्सेस करायला पाथ जास्त सेट करावं लागणार नाही. ठीक आहे, सो आता बघूया की इथे येतो मी पांडाजमध्ये, ही फाईल रीड करायची आहे. सो आता आपण काय बोला, आपण की डेटापर्यंत पाहिलं. नेक्स्ट आपण बघतोय की सिम्पली नेक्स्ट कन्सेप्ट आहे तो म्हणजे रीडिंग CSV फाईल्स. ओके, सो इथं मी रीडिंग CSV टायटल देतोय मार्कडाऊन. सो एक सेल ऍड करतो खाली. ओके, सो सिंटॅक्स काय सांगितलंय की आपला डेटा स्टुडंट डेटा आहे ना. सो मी डेटा नावाचा व्हेरिएबल बनवला
आणि सिम्पली पी डी डॉट रीड रीड नावाचं फंक्शन आहे, रीड अंडरस्कोर CSV आणि एक्सेल टाका CSV आणि त्याच्यामध्ये फाईलचं नाव मेन्शन करा. फाईलचं नाव पण काय ठेवलंय, बिकॉज हे लक्षात घ्या की ही दोन्ही एकाच ठिकाणी पाहिजे. हे मेक शुअर दॅट युअर CS फाईल अँड पांडाज दॅट इज पायथॉन फाईल शुड बी इन सेम फोल्डर, राईट. दुसरी काय त्याचा पाथ सेट करणं लागतं, पण जनरली एकाच ठिकाणी ठेवा. सो आणि त्या फाईलचं नाव काय, students.csv. त्याचे एक्सटेन्शन वगैरे प्रॉपर बघा. सो इथं मी काय केलं, ठिकाणी इम्पोर्ट केलेलं आहे. एंटर मारतोय, प्रिंट प्रिंट यस डेटा करतोय, प्रिंट डेटा. सो जर मी रन केलं तर बघू शकता की तुमचा जो डेटा आहे तो इथं तुम्हाला रीड झालेला बघायला मिळतोय. म्हणजे इथला जे काही डेटा आहे CS मधला, हा डेटा तुमचा इथे लोड झालेला बघायला मिळतोय, राईट. सो हा तुमचा रोज अँड कॉलम मध्ये तुमचा डेटा रिप्रेझेंट केलेला बघायला मिळतोय. सो दिस वॉट सिम्पली फर्स्ट कॉलम नेम, नेक्स्ट रोल नंबर, नेक्स्ट नेम आणि मार्क्स. सो अशा प्रकारे डेटा तुम्ही एक्सेल मधून रीड करू शकताय. सिंपल सिंटॅक्स आहे, PD म्हणजे आपण ऑलरेडी इम्पोर्ट केलेला आहे लायब्ररी पांडाज. रीड फंक्शन आहे अंडरस्कोर CSV आणि तुमची जी फाईल तुम्हाला इम्पोर्ट करायची आहे विदाउट स्पेलिंग मिस्टेक, विदाउट एनी मिस्टेक विथ एक्सटेन्शन प्रॉपर द्या, राईट. आणि जस्ट व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा, तो व्हेरिएबल इथं डिस्प्ले करा. सो हा तुमचा जो डेटा आहे तो डेटा फ्रेममध्ये इथं स्टोअर झालेला बघायला मिळतोय. किंवा इथं सिम्पली DF1 करू शकता, DF1 करता, DF1 करा बिकॉज डेटा फ्रेममध्ये आपला. सो हे बघू शकता इथं DF1 करतो बिकॉज DF ऑलरेडी वर यूज केलेला आहे. सो यू कॅन चेक दिस, आउटपुट मला सेमच मिळते, काय इश्यू नाही. ओके. सो अशा प्रकारे तुम्ही डेटा काय शकता या ठिकाणी रीड करू शकताय CS मधून, राईट. सो नेक्स्ट म्हणजे की पुढचा पॉईंट बघा की तसंच रीड रीड CS करा, रीड एक्सेल करू शकताय त्याच पद्धतीनं. तर तुम्हाला डिस्प्ले कम्प्लीट डेटा, तर तुम्ही काय करा, print.df टाका. तुम्हाला फक्त यातले 5 रेकॉर्ड डिस्प्ले करायचे आहेत, पहिले 5. तर तुम्ही काय करा, DF. आता हे पुढं आपण एक कन्सेप्ट आहे जे आपण डिटेलमध्ये हे कन्सेप्ट लर्न करणार आहोत, पण त्यात आहे तर मी सांगतो. इथं DF डॉट एक फंक्शन आहे, ते म्हणजे हेड म्हणजे हेड एक फंक्शन आहे. ते काय करतं तुमचं की टॉप रेकॉर्ड 5 रेकॉर्ड इथं डिस्प्ले करतो. हेड DF डॉट हेड, राईट. सो जर मी रन केलं तर काय होतं या ठिकाणी, DF म्हणजे ऍक्च्युअली काय झालंय, वरचा जो DF आहे ना तो इथं तुम्हाला बघायला मिळतोय. पण आपल्या DFचं नाव काय, म्हणजे आपला जो नवीन डेटा सेट रीड केलाय त्याचं नाव काय, DF1 आहे. सो DF1 डॉट हेड. सो इट विल रिटर्न फर्स्ट 5 रेकॉर्ड, पहिले 5 रेकॉर्ड काय करतं इथं रिटर्न करायचं काम करतं. सो DF1 केलं तर या ठिकाणी पहिले रेकॉर्ड रिटर्न करते. सो DF सपोज की 3 केलं, पहिले 3 रेकॉर्ड इथं रिटर्न करायचं काम करते. ओके. सो जर हेड म्हणलं का फक्त काय करतं की सगळेच पहिले 5 फक्त रेकॉर्ड इथं डिस्प्ले करतं. ओके. तसंच पद्धतीनं DF हेडच्या ऐवजी तुम्ही टेल जर यूज केलं म्हणजे शेवटचे 5 रेकॉर्ड इथं डिस्प्ले करायचं काम करतं रेकॉर्डमधलं. सो लास्टचे 5 रेकॉर्ड तुम्ही बघायला मिळतं. लास्टचे 2 रेकॉर्डपासून टेल 2 करा. सो इट विल डिस्प्ले लास्ट 2 रेकॉर्ड्स. ओके. सो इथं तुम्ही जेवढे रेकॉर्ड पाहिजे तुम्ही इथं रेकॉर्ड इथं तुम्ही त्याची काउंट आहे तो इथं पास करू शकताय. ओके. सो दिस इज वॉट दिस इज वे वी कॅन डिस्प्ले युअर डेटा फ्रॉम CSV फाईल. CSV फाईल मधून तुम्ही अशा प्रकारे डेटा तुम्ही रीड करू शकताय. बिकॉज डेटा तुमचा रिअल टाईममध्ये सिम्पली कशामध्ये असू शकतोय की CS मारू शकतोय, राईट, किंवा एक्सेलमध्ये असू शकतोय. तर तुम्हाला ती फाईल रीड करता आली पाहिजे. पुढे जाऊन आपल्या प्रोजेक्टला यूज करणार आहोतच, राईट. हे फंक्शन पुढे जाऊन यूज करणार प्रोजेक्ट लेवलला, राईट. हेड काय करतं, इट विल डिस्प्ले 5 रेकॉर्ड, फर्स्ट 5 रेकॉर्ड आणि टेल इट विल डिस्प्ले काय करतं, इट डिस्प्लेस लास्ट 5 रेकॉर्ड्स. ओके. तुम्ही कस्टमाइज पण नंबर टाकू शकता किती पाहिजे ते. ठीक आहे. डिस्प्लेपर्यंत काय प्रॉब्लेम आहे काय सगळ्यांना, येस ऑल ऑफ यू. हा कन्सेप्ट क्लिअर झाला का, रीड कशी करायची CSV? येस एव्हरीवन. ओके. DF केलं का सगळे रेकॉर्ड, DF1 केलं का, सॉरी माय बॅड.
इथं गेलेला आहे. सो 3 आपण पाहिले. डीएफ म्हणलं का पूर्णच, हेड म्हणलं का टॉपचे 5, टेल म्हणलं का टॉपचे बॉटम, कस्टमाइज पण तुम्ही टाकू शकता त्यामध्ये. ठीक आहे. सो हा कन्सेप्ट आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे की सेव्हिंग डेटा. सपोज काय केलं की तुम्ही ह्या डेटासोबत काहीतरी काम केलंय किंवा काही रेकॉर्ड अपडेट केलेला आहे किंवा सपोज कन्सिडर हा डेटा तुमच्याकडे, ह्याच्यामध्ये काही तर डेटा मिसिंग व्हॅल्यू आहेत, ह्याच्यामध्ये काही डुप्लिकेट व्हॅल्यू आहेत, राईट. आणि हे तुम्ही सगळं क्लीन केलेलं आहे, डेटा तुम्ही क्लीन केलेला आहे, तुमचा डेटा सेट एकदम प्रॉपर झालेला आहे. तर आता एक्झिस्टिंग फाईल आपली कोणती आहे, तर स्टुडंट्स डॉट CSV ही एक्झिस्टिंग फाईल आहे. पण मला काय करायचं आहे की जे चेंजेस आहेत का नाही, हे एका नवीन फाईलमध्ये, नवीन नावाने एक फाईल तयार व्हावी. त्याच्यामध्ये लेटेस्ट वाली CSVचा कोड आहे, CSV जो काही डेटा आहे तिथं स्टोअर व्हावा. म्हणजे थोडक्यात काय, एक्झिस्टिंग फाईल तुम्हाला नवीन नावानं सेव्ह करायचे. ओके, अपडेटेड नावानं सेव्ह करायचे. ही तुम्हाला गरज लागते जेव्हा तुम्ही डेटा क्लीन करता. डेटा क्लीन केल्यावरती ती फाईल आपल्याला प्रॉपर सेव्ह करणं गरजेचं असतं. CSV डॉट नवीन नावाने सेव्ह करणं गरजेचं आहे. त्याला आपण क्लीन डेटा सेट म्हणू शकतोय. क्लीनर टू सेल्स डेटा, क्लीनर लेट्स से की परचेस डेटा, क्लीनर लेट्स से की स्टुडंट डेटा, असं तुम्ही नावानं ती सेव्ह करू शकताय. ओके, ही आपल्याला रिक्वायरमेंट लागते. सो पांडाजमध्ये ना सेव्हिंग डेटा म्हणजे तुम्हाला नवीन ह्यानं सेव्ह करायचे, नवीन नावाने सेव्ह करायचं असेल तर तुम्ही डेटा तुम्ही सेव्ह करू शकताय. तो कसा करू शकताय बघा सिम्पली, की त्यासाठी एक फंक्शन आहे ते म्हणजे DF डॉट टू CSV. ओके, म्हणजे DF डॉट टू CSV सिम्पल आहे. DF म्हणजे डेटा फ्रेम, DF डॉट टू CSV ते काय कर या ठिकाणी सिम्पली सेव्ह कर, राईट. DF1 आहे ना, डॉट टू अंडरस्कोर CSV नवीन नावाने सेव्ह कर, त्याचं नाव टाकायचं. सो आता जी फाईल आहे ना ती वेगळ्या नावाने सेव्ह करायची. सो न्यू लेट्स से की न्यू स्टुडंट डेटा असं मी कन्सिडर करा. ह्यानं काय केली मी सेव्ह केलेली बघायला मिळते, राईट. आता एक्सटेन्शन पण देणं गरजेचं आहे. इथं काय करतोय, डॉट CSV आणि तर सिम्पली एक ॲट्रिब्यूट तुम्ही पास करू शकता, ते म्हणजे कोणतं, इंडेक्स फॉल्स. याचा अर्थ काय की जे इंडेक्स मिळते का नाही, हे इंडेक्स तिथे घेऊ नको. इंडेक्स तुम्हाला मिळतात ते तिथं त्या फाईलमध्ये घेऊ नको. म्हणून काय, इंडेक्स काय करायचं, फॉल्स करायचं, राईट. सो मी हे रन करतोय कमांड, लेट्स रन. सो रन झाले. इथं काय तुम्हाला आत्ता लगेच काय मेसेज मिळत नाही, पण तुम्ही जर रिफ्रेश मारलं, हे इथलं हे रिफ्रेश मारलं तर तुम्हाला एक नवीन फाईल इथे जनरेट झालेली बघायला मिळते. सो न्यू स्टुडंट डेटा याच्यामध्ये त्याच फाईलची तर अपडेटेड कॉपी तुम्ही बघायला मिळते. ही फाईल येते न्यू स्टुडंट डेटा. ठीक आहे, बघू शकता. इव्हन इफ तुमच्या लोकल त्या फोल्डरमध्ये पण तुम्हाला ती बघायला मिळते. इथं आपलं लोकलचं फोल्डर कुठं आहे, सो इथेच आहे. इथे एकदा रिफ्रेश मारतो, सो इथं आलेले आहे न्यू स्टुडंट डेटा. सो तुम्ही तो डेटा सेव्ह करू शकता. सो नवीन नावाने ती फाईल सेव्ह करू शकता. ठीक आहे. सो क्लिअर आहे सगळ्यांना? येस. पांडाज लायब्ररी बद्दल काय डाऊट आहे का? काय अजून आहेत कन्सेप्ट ते आपण जसं पुढे होईल त्याच्यामध्ये घेऊ शकतोय. सो पांडाज आपण पाहिलं आजच्या सेशनमध्ये. पांडाज काय लायब्ररीज करायची आणि ते लिमिटेशन आपण डिस्कस केले. कोणाचे लिमिटेशन, नंपायचे, राईट. सो म्हणून आपण पांडाज यूज करतोय आणि त्याचे काय आपण काय यूज करायचं अंडरस्टँड केलं. त्याचे ॲप्लिकेशन डिफरंट पर्पजसाठी आपण डिस्कस केले. लायब्ररी कशी इम्पोर्ट करायची, त्याच्यामध्ये सिरीज कन्सेप्ट डिस्कस केला, राईट. म्हणजे आपण सिम्पली आपण जर ओरिजिन म्हणतात की याच्यामध्ये तुमचा जो आहे तो 1D मध्ये बघायला मिळतोय डेटा. इथं मल्टिपल रोज अँड कॉलममध्ये पाहिजे तुम्ही डेटा फ्रेम यूज करा. सो कसं करायचं एक्झाम्पलद्वारे अंडरस्टँड केलेलं आहे, राईट. बाकी तुम्ही रीड करणं, डिस्प्ले करणं असेल, त्यासोबत तुम्हाला रीड करायचं असेल CSV फाईल, राईट. हे आपण इथं काय करा डिटेलमध्ये प्रॅक्टिकली तुम्हाला डेमोस्ट्रेट केलं. ॲट द एंडला ती फाईल तुम्ही नवीन नावाने सेव्ह करण्यासाठी सुद्धा इथं कन्सेप्ट इथं तुम्हाला डेमोस्ट्रेट केलं आहे, राईट. सो येस, हॅव एनी डाऊट, कोणाचे काय क्वेश्चन्स आहेत का? सो हा एक्झाम्पल दिलंय, हे तुम्ही तयार करा, राईट. इथं टाकलेलं आहे, मी ऑलरेडी एक्सप्लेन केले. इथं सेल्स इन्फॉर्मेशनचं एक तुम्हाला टास्क दिले.
ती सुद्धा इम्प्लिमेंट करा. स्वतःहून डेटासेट इम्प्लिमेंट करून त्यात हे इम्प्लिमेंट ते वर्क कसं करते ते एकदा अंडरस्टँडिंग करून घ्या. ओके, टास्क कंप्लीट करा जेणेकरून पुढे प्रोजेक्टला तुम्हाला काही इश्यू होणार नाही. ठीक आहे. सो मी थांबतोय इथं. राईट्स, मी थांबतोय. कोणाचे काही क्वेश्चन तर मला पिंग करा, त्याबद्दल मला आन्सर देता येतील. ठीक आहे. सो थँक्स फॉर जॉईनिंग. बाय. टेक केअर.